आता हे कसे झाले ते सांगण्याआधी ना तुम्हाला ह्या मदर्सपोर्टच्या रोल ऑन बद्दल सांगते. तर आहे ना, अंशला मध्ये खूप जास्त कोलिकचा पेन व्हायला लागलेला, तर मी त्याला हे मदर्सपोर्टचं रोल ऑन ऑलरेडी घेतलेलं. सो मी त्याला हे लावलं तर त्याला खूप जास्त आणि लगेच इफेक्ट झाला. सो मनवाच्या वेळेला ना मला हे सगळं माहिती नव्हतं रोल ऑन वगैरे, आणि ॲक्च्युली तेव्हा हे नव्हतं पण मदर्सपोर्टचं रोल ऑन. तर तेव्हा आम्ही काय करायचो ना, हिंग आणि सोपचं पाणी करायचो आणि ते तिच्या नाभीच्या आजूबाजूला लावायचो. तेव्हा तिला रिलीफ भेटायचा. तिला खूप जास्त कोलिक पेन पण होतं मनवाला आणि इनडायजेशन पण होतं. त्या मनाने अंशला खूप कमी आहे, बट जेव्हा अंशला कोलिक पेन झालेला मग तेव्हा मी ते पाणी न यूज करता हे यूज केलं. आणि हे खरंच नॅचरल आहे आणि आयुर्वेदिक आहे. सो याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे, अंशला तरी नाही झालेला. सो ज्या पण न्यू मम्स आहे आणि ज्यांचे बाळ कोलिक पेन या इनडायजेशनने रडतात, कॉन्स्टिपेशनने रडतात खूप जास्त रात्री संध्याकाळच्या वेळेला, तर तुम्ही नक्की हा एक रोल ऑन ट्राय करा. मला खूप जास्त याचा इफेक्ट जाणवला आहे म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते, आणि याची लिंक जी ना मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की देईन. जसं की तुम्हाला माहिती, कालच आई पप्पा ते गावी गेले. सो आजपासून मला सगळं करायचं होतं. आता लवकर मनवाची स्कूलही रिओपन होणार होती, तर त्यासाठी ही तयारी करायची होती. बट त्याआधी ना माझ्या मदतीसाठी आई येऊन गेली. सो आईन ते आले आणि त्याच दिवशी ना माझ्या पाय ना चालता चालता त्याला लचक आली. सो मला 2-3 दिवस चालताही येईना. बरं झालं आई आली, त्यामुळे तिचं स्कूलची वगैरे सगळी तयारी करायला आईने मला खूप जास्त मदत केली. त्यानंतर मग आज मनवाचाच फर्स्ट डे होता, तर ती मस्त तयार झाली आणि आता तीच निघाली आहे स्कूलला. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक फॉलो करा.